सर, तुमची भांडी पुसून झाली की अख्खं घर पुसून घ्यावं लागेल तुम्हाला. डोकं फिरलंय तुझा? सर, स्वानंदी मॅडम. मॅडम नाही आहे ती. आणि तू काय स्वतःला तिची पर्सनल असिस्टंट समजायला लागलीस का? तिचं ऐकून मला ऑर्डर्स देतेस. ती काल आली आहे, कळलं ना? इथला मालक मी आहे. अंशू, रोहिणी, मी आहे ना इथे. मी बघते तो काम करतोय की नाही ते. हा, बारीक लक्ष ठेवते मी त्याच्यावर. अख्खं घर झाडून पुसून घेते. हा, यू डोंट वरी. ओके अंशू? मग याला काय अर्थ आहे? त्या स्वानंदीमुळे ह्यांचं ऐकून घ्यायचं मी? मी काहीही करणार नाहीये. अंशुमन, यू इडियट! हे काय केलंस तू? ही अशी कामं करायची असतात का रे? पाणी उडवलंस माझ्या अंगावर. यू इडियट, यू स्टुपिड! आवाज खाली. मम्मीला सांग माझ्याशी नीट बोलायला. डोक्यात जाते माझ्या. ए हॅलो, बोट खाली कर. काय? बोट खाली. हे बघ, मला ऍटिट्यूड द्यायच्या पोझिशन मध्ये तू नाहीयेस. ओके? तू जे काही वागलायस ना, त्यानंतर तू खरं तर मान खाली घालून चुपचाप ही सगळी कामं करायला पाहिजेस. बिकॉज यू डिझर्व दिस. तू इतका चीप असशील ना असं मला वाटलं नव्हतं. मला ना तुझी सख्खी बहीण असल्याची सुद्धा लाज वाटते. लाज. अधिरा, अगं काय बोलतेस तू? त्याची अवस्था बघ. तू स्वतःच्या सख्ख्या भावाचा अपमान करतेस. मग काय करायचं? याची आरती करायची, पूजा करायची, याची कौतुक करायचं याचं की बाबा वा, मस्त मस्त, छान त्रास दिलास एका मुलीला. वाव, आय डोंट बिलीव्ह तू पुढं सगळं झालं तरी तरी तू याची बाजू घेतेस. आय डोंट बिलीव्ह दिस. मॉरली करप्ट माणूस आहे हा. आयुष्यात काय बरोबर काय चुकीचं हे काहीच कळत नाही याला. माणसांबरोबर कधी तू रिस्पेक्टफुली वागलायस सांग? कुणाबरोबर रिस्पेक्टफुली वागलायस सांग? आणि ते जे काही पिंट्या त्याच्या समोर दाखवतोस ते सगळं फेक आहे. आय नो दॅट. ऍक्च्युली ना, तू स्वतःच्या आयुष्यात काही अकम्प्लिश करू शकला नाहीस. त्याचं फ्रस्ट्रेशन आहे ना, ते तू काढतोस लोकांवर. माणसं म्हणजे तुझ्यासाठी पंचिंग बॅग आहे ना? यू नो व्हॉट, नंदुताईने ना तुला परफेक्ट शिक्षा दिली. आय जस्ट लव्ह हर फॉर दॅट. मला खरंच खूप मजा येते माहितीये. तू जे काही केलंस ना त्याच्यामुळे तू हे सगळं डिझर्व करतोस. त्यामुळे तू जर नीट कामं केली नाहीस ना तर रोहिणी काय, मीच जाऊन सांगेन नंदुताईला. कळलं ना? त्याला अजून त्रास नको देऊस. तो आपला सख्खा भाऊ आहे अधिरा. जरा तरी दया कर त्याच्यावर. दया? ओ माय गॉड, याने केली काय ग दया? याने श्वेतावर दया केली? घरच्या स्टाफ वरती दया केली, दाखवली याने? नाही ना. नेहमी लोकांची तू असाच इंटेन्शनली खरड्या वागत राहिलास, इंटेन्शनली त्यांना हर्ट करत राहिलास. मग याच्यावर का दया दाखवायची आहे? आणि अर्पिता ताई, तुला जर याची बाजू घ्यायची आहे ना तर घे बिंदास. बिकॉज दॅट इज युअर चॉईस. पण या मुलासाठी ना माझ्याशी नको भांडूस. कारण याची लायकी नाहीये. लायकी कोणाची काढतेस? तुझी काढते मी. अधिरा, शेवटचं सांगतोय काय तुला. सांगतोय? डोक्यात जाऊ नकोस माझ्या. तू माझ्या डोक्यात ही शायनिंग रोहन पाशी करायची, माझ्यापाशी करू नकोस. गप्प बसा. अरे गप्प बसा ना. काय चाललंय तुमचं? अंशुमन, तुला काम कर म्हणून सांगितलं ना. गपचूप काम कर ना. आणि डॉल सख्खा भाऊ आहे, वाटेल ते काय बोलतेस तू त्याला? अगं पण मॉम बघतेस ना तू. रोहिणी, ह्याच्यावरती लक्ष ठेव, ठीक आहे? सर, तुम्हाला हे सांडलेलं पाणी पुसावं लागेल. गो टू हेल. सोडणार नाही मी तुला.
अख्ख्या घरासमोर मला खाली घालायला हं? माझ्याच घरात माझा अपमान केलास तू. सोडणार नाही मी सोडणार. अंशू 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 इथे बस. काय चाललंय हे असं सगळं करताना जसं त्या म्हातारींनी बघितलं ना किंवा स्टाफ मधल्या कोणीही बघितलं आणि स्वानंदीला जाऊन सांगितलं ना तर घरातून बाहेर काढतील तुला. आय डोंट केअर. तू का असं बघतोयस? तू पण मला आता हेच बोलणार आहेस का? राजा आहे मी इथला. त्या स्वानंदीने माझ्याच घरात मला नोकर करून टाकलं. शपथ घेऊन सांगतो, अशीच एक दिवशी संपून टाकेन त्या स्वानंदीला. अंशू शांत हो बाळा. ए, मी नाही शांत होणार. अंशू हे बघ ही वेळ नाहीये हा इतका राग दाखवायची. आता सध्या तू समरच्या मनातून उतरलायस. त्याच्या मनात तुला परत जागा मिळवायची आहे. त्याला सतत अशी जाणीव करून द्यावी लागेल तुला की तू चुकलायस आणि त्याची तुला खंत आहे. तुला त्रास होतोय तुझ्या चुकीचा हे त्याला वाटायला हवं. हे बघ आपल्याला खूप सावधपणे पावलं उचलावी लागणार आहेत आता. आधीच ती स्वानंदी टपलेली आहे. आपलं एक वाकडं पाऊल आणि आपल्या हातातून सगळं निसटून जाईल. ही प्रॉपर्टी हे साम्राज्य हे सगळं तुझं आहे अंशू. आणि ते तुझ्या हातातून निसटून जाईल. एखादा तांदळाचा खडा असतो ना तो वेचावा आणि फेकून द्यावं. त्याप्रमाणे स्वानंदी आपल्याला फेकून देईल. आता फक्त एकाच गोष्टीवर लक्ष ठेव. त्यामुळे समरच्या मनात आधीसारखी इमेज तुझी बनावीच लागेल. थोडा पेशन्स ठेव, थोडा धीर धर.